की तनय पाटील यांचा सन्मान आणि सत्कार करायचा आहे। भारतीय संस्कृती प्रमाणे ह्या ठिकाणी अतिथी देवो भवचा भावप्रमाणे सन्मान आणि सत्कार केला जातोय। राजू चव्हाण यांच्या शुभ हस्ते तनय पाटील जे भिवंडी तालुका 40+ संघटनेचे अध्यक्ष प्रदीप पाटील यांचे चिरंजीव आहेत। आपण जातोय दरम्यान ग्राउंडवरती सामना सुरू आहे। आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील शेवटचा सामना मित्रांनो पाहणार आहोत। जागृत मराठा राणाल विरुद्ध वीर तानाजी दापोडे बंद्र्या मारुती काल्हेर। क्या बात है, राजेंद्र स्ट्राइक घेतोय। 9 स्ट्राइकला आहे तानाजी, तर गोलंदाज आहे विजय। खरोखरच 3 प्लेयर्स आपण बघतोय, गोलंदाज आणि सलामीवीर हे तिन्ही पण चांगल्या फॉर्म मध्ये आहेत। इथे मात्र ढकलून काढतो चेंडू, 1 धाव नक्कीच मिळतंय। खातं खोलतंय स्वतः राजन, स्वतःच त्याचबरोबर संघाचं। तीन बाद 1 अशी सुरुवात बंद्र्या मारुती काल्हेर संघाची। दुसरा चेंडू खेळण्यासाठी तयार आहे आता मात्र तानाजी। खरोखरच तानाजी नाव जर विचार केला तर नको नको सोडून पलून सोडलेलं मोगलांना, त्याप्रमाणे ह्या ठिकाणी मात्र पहिला ह्या इनिंग मधला आर पार सीमा पार चौकार। नक्कीच पहिल्या चेंडूवरती राजन याने स्ट्राइक दिलेली आहे तानाजी याला, आणि तानाजी याने पहिल्या चेंडूवरती चौकार ठोकलेला आहे। पुन्हा एकदा तसाच गॅप केलेला आहे, चेंडू जाणार आर पार सीमा पार, डोलदार शानदार चौकार। आक्रमक पवित्रा घेतलेला आहे तानाजी याने। खरोखरच ज्याप्रमाणे शिवरायांच्या काळामध्ये तानाजी मालुसरेची तलवार चालत होती, त्याचप्रमाणे या ठिकाणी मात्र ह्या ग्राउंड वरती तानाजी ह्याची बॅट तलपताना दिसते आहे। एकंदरीत 3 चेंडूमध्ये 9 धावा कुठलेल्या आहेत तानाजी याने। एकंदरीत धावा होत आहेत 10। बंद्र्या मारुती काल्हेर संघाची धावसंख्या होत आहे बिनबाद 10। पहिले षटक मर्गस्थ मैदानावरती चालू आहे। गोलंदाज आहे राणाल संघाचा हुकुमी गोलंदाज, इथे मात्र फेल ठरतोय। 4 चेंडूमध्ये 10 धावा दिलेल्या आहे। आता मात्र पुन्हा एकदा गॅप शॉट, परंतु त्या ठिकाणी सीमारेषेलगत क्षेत्ररक्षण लावलेलं आहे। 1 धाव पळून काढली, दुसऱ्या धावेसाठी धावत आहेत 2 धावा। ही पूर्ण सुंदर रनिंग बिटवीन द विकेट ह्या ठिकाणी बघायला मिळते। राजन आणि तानाजी याच्या माध्यमातून एकंदरीत 2 धावा होत आहेत, आणि ह्या 2 धावेने धावसंख्येत वाढ होते। धावा होत आहेत 12। आता मात्र पुन्हा एकदा तसाच शॉट, परंतु 1 धाव मात्र नक्कीच मिळतंय, आणि फलंदाज होतोय बाद। आत्महत्या क्रिकेट मध्ये म्हटली जाते, त्याप्रमाणे आत्महत्या केलेली आहे। नाहक गडी बाद झालेला आहे राजन, आणि राजन याची जागा भरून काढण्यासाठी पुन्हा जातोय दुसरा राजन। चांगली सलामी चालू होती,
परंतु नाहक गडी बाद झालेला आहे. शेवटच्या चेंडूवरती गडी बाद झालेला आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एकंदरीत धावा झालेल्या आहेत 1-13. दुसरा षटक घेऊन येतोय. गोलंदाज आहे प्रदीप. हा सामना सुद्धा रंगतदार होणार याच्यात शंकाच नाही, कारण दोन्ही संघ एकाच बाजूचे संघ असल्या कारणाने दोघांचे पेच दोघांना माहिती असतात आणि त्याचप्रमाणे खेळ ह्या ठिकाणी खारबावच्या क्रीडानगरीवरती हवेची झुळूक अशी बघायला मिळते. थंड असं वातावरण. रिव्हर्स शॉट घेण्याचा नाद इथे मात्र फसतोय. पहिला चेंडू चांगली गोलंदाजी, खरोखरच चांगली धावसंख्या. पहिल्या षटकामध्ये 13 धावा कुठलेले असताना इथे मात्र काहीतरी वेगळा पवित्रा घेण्याचा नाद फसतोय राजन याचा. पुन्हा एकदा मात्र डाव्या इष्टीचा बाहेरचा चेंडू. पंच वाईट बॉल घोषित करतायत. अवांतर धाव मिळते आणि ह्या अवांतर धावेने एकंदरीत धावा होत आहेत 14. प्रदीप गोलंदाजी करतोय. आता मात्र चांगल्या रीतीने खेळून काढा चेंडू. चेंडू जाणार वन्स बाउन्स सीमा पार, आर पार सीमा पार, चौकार. नक्कीच गाडीला योगदान नाही, परंतु ह्या स्पर्धेला मात्र श्री कालिका माता 40+ संघटनेचा नक्कीच योगदान आहे. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. ह्या इनिंग मधला पहिला षटकार. नक्कीच डोंगरच्या माऊलीला नाही, परंतु सीमारेषेच्या दर्शनाला मात्र चेंडू गेलेला आहे 6 धावांसाठी. आता मात्र रिओशिप घेतलेला आहे, परंतु नक्कीच सापला मात्र बरोबर रचलेला आहे. 2 धावा मात्र रोखू शकलेला नाही. सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी बघायला मिळते. 2 धाव मात्र रोखू शकत नाही आणि ह्या 2 धाव्याने एकंदरीत धावा होत आहेत काल्हेर संघाच्या 26. दुसरा षटक मार्गस्थ मैदानावरती चालू आहे. प्रदीप याच्या रूपानं थोडासा मागरा ठरतोय. प्रदीप पुन्हा एकदा उंचावरून मारलेला आहे चेंडू. बघायचा आहे चेंडू जाणार आमच्या प्रेक्षक स्टँड मध्ये. षटकारासाठी पंच इशारा करतोय. नक्कीच या ठिकाणी बघायचं सेफ शॉट, सुंदर क्षेत्ररक्षण. 2 धाव मात्र रोखू शकत नाही आणि ह्या 2 धावेने षटक संपल्याचा इशारा पंच करता आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या मात्र चांगली झालेली आहे. 34 धावा झालेल्या आहेत. आजच्या दिवसातील उच्चांक गाठतोय की काय 15 मारुती काल्हेर संघ, कारण 50 धावा 51 धावांचं टार्गेट दिलं होतं ते पहिल्या सामन्यामध्ये, मागच्या सामन्यामध्ये. इथे मात्र 51 धावा पूर्ण झाल्या, तर आजच्या दिवसातील उच्चांकित धावसंख्या मानली जाईल. परंतु ह्याच खेळपट्टीवरती कालच्या दिवसामध्ये 63 धावा सुद्धा 64 धावांचं लक्ष्य समोर ठेवलेलं असताना
64 धावा सुद्धा 19 चेंडूमध्ये पूर्ण झाल्या होत्या. हा क्रिकेट. गोलंदाज आहे तिसरा षटक घेऊन येतोय अजय. अजय एक चांगला गोलंदाज मानला जातोय राणा संघामध्ये, परंतु इथे मात्र चांगली गोलंदाजी. निर्धाव चेंडूची समाप्ती म्हटल्याप्रमाणे गोलंदाजी करतोय, परंतु आक्रमक फलंदाज आहे राजन. आतापर्यंत राजन याच्या बॅट मधून 2 कार आणि 1 चौकार लागलेला आहे. तशाच प्रमाणे शॉट लागलेला आहे. नो मॅन्स मध्ये चेंडू पडतोय. क्षेत्ररक्षण मात्र चांगला होतोय. 2 धावा मात्र रोखू शकत नाही. तिसऱ्या धावेसाठी धावतोय. 3 धावाही पूर्ण. क्या बात है. 40+ मध्ये 4 धावा पळून काढणं म्हणजे खरोखरच खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट मानली जात आहे. 4 धावा मिळत आहेत आणि ह्या 4 धावेने एकंदरीत धावा होत आहेत. सहज गतीने खेळून काढा चेंडू. 1 धाव मात्र नक्कीच मिळते. दुसऱ्या धावेसाठी धावतायत आणि गडी बाद होतोय. तानाजी बाद होतोय. खरोखर तानाजी याने एकंदरीत 14 धावांचं योगदान दिलेलं आहे. आणि तानाजी याची जागा भरून काढण्यासाठी जातोय सचिन. सचिन हा आक्रमक मानला जातोय आणि खरोखर जर का संघाला एक चांगल्या लक्ष्यापर्यंत न्यायचं असेल तर सचिन याला थोडस चांगली बॅटिंग करावी लागेल. आतापर्यंत जर विचार केला तर चांगल्या सुस्थितीत आहे तो कालेड संघ. 39 धावा झालेल्या आहेत. 40 धावा झालेल्या आहेत. पुन्हा एकदा सहज गती खेळून काढ चेंडू दरम्यान 1 धाव नक्की मिळते. बघायचं आहे क्षेत्ररक्षक थोडासा फंबल होतोय. 2 धावा पूर्ण होत आहेत. षटक संपल्याचा इशारा पंच करतायत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर एकंदरीत धावा होत आहेत 42. हा षटक थोडासा चांगला पडतोय कारण पहिल्या षटक जर विचार केला तर पहिल्या षटकामध्ये 13 धावा आल्या होत्या आणि दुसऱ्या षटकामध्ये एकंदरीत 21 धावा दिल्या होत्या त्या प्रदीप याने. आणि या षटकामध्ये अजय याने मात्र थोडासा धावानं लगाम लावलेला आहे. 8 धावा दिलेल्या आहेत. 42 धावा झालेल्या आहेत. बरोबर सरासरीचा जर विचार केला तर 14च्या सरासरीने धावा जमा केलेल्या आहेत. ह्या ठिकाणी आता मात्र शेवटचा गोलंदाज नक्कीच राणा संघाकडनं चंद्रकालीन गोलंदाजीसाठी येतोय. 4 षटकांचा सामना पहिल्या फेरीतील या स्पर्धेतील शेवटचा सामना. पहिल्या फेरीतील शेवटचा सामना आपण पाहतोय. काल्हेर विरुद्ध राणाल या 2 संघांमध्ये नक्कीच शेवटचं षटक हाणामारीचं षटक. गोलंदाज मात्र चांगला. दांडी गोल. नक्कीच अग्री गोळ्यांची माऊली कुलस्वामिनी म्हटलं जात आहे. त्याप्रमाणे ह्या ठिकाणी गाणं डीजे मास्टर लावता येतं आपल्या आपल्या एकवीरा आईचं. विनायक येतोय खेळण्यासाठी. पुन्हा एकदा तसाच चेंडू, परंतु आता मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क झालेला आहे. क्षेत्ररक्षण मात्र चांगलं झालेलं आहे. 2 धावा मात्र रोखू शकत नाही. तिसऱ्या धावेसाठी लगोरीचा खेळ इथे बघायला मिळत आहे.
3 धावा पूर्ण होत आहेत. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. 3 धावा पूर्ण होत आहेत आणि ह्या 3 धावेने एकंदरीत धावा होत आहेत 45. शेवटचं षटक मार्गस्थ मैदानावरती चालू. चंद्रकांत टुप्पाणं लेग फोर्सचा अपील, परंतु पंचाने फेटाळून लावलेला आहे. एक धाव मात्र नक्कीच लेगवाईच्या रूपाने पंच इशारा करतायत आणि ह्या एका धावेने धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या होते 46. 46 धावा झालेले आहेत. गोलंदाजी चांगली, परंतु यष्टी रक्षक मात्र त्याला साथ देत नाही. एक धाव मात्र नक्कीच मिळते 22च्या रूपानं पंच इशारा करतायत. 47 धावा झालेल्या आहेत. शांत असं क्रिकेट खरोखरच दुसऱ्या षटकामध्ये खूप हाणामारी बघायला मिळाली. इथे मात्र या षटकामध्ये थोडीशी संत गती दिसते आहे. एकच धाव पुन्हा एकदा मिळते. 48 धावा होत आहेत धावफलकावरती बंद्र्या मारुती काल्हेर संघाच्या. इथे मात्र गोलंदाज थोडासा यशस्वी ठरल्यासारखा वाटतोय, कारण 5 चेंडूमध्ये 6 धावा फक्त दिलेल्या आहेत. ज्याप्रमाणे अजय याने गोलंदाजी केली त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवण्याचा प्रयत्न इथे मात्र चंद्रकांत याचा. गनिमी कावा करण्याचा प्रयत्न इथे मात्र हुकलेला दिसतय चंद्रकांत याचा. एक धाव मात्र नक्कीच मिळते. दुसऱ्या धावीसाठी धावतायत आणि बघायचं आहे फलंदाज होतोय बाद धावचीतच्या रूपानं. 49 धावा झालेल्या आहेत. एकोणपन्नास धावा झालेल्या आहेत आणि 50 धावांचा लक्ष समोर ठेवलेला आहे ते राणाल संघासमोर. आणि ह्या 50 धावा पार पाडतोय की नाही राणाल संघ हे सांगण्यासाठी मायक्रोफोन वरती येत आहेत आमचे सहकारी समालोचक गोरसई गावचा बुलंद आवाज मनोज ठाकरे. धन्यवाद उपेश सर. आपण पाहत आहात कालिका माता खारबाव आयोजित श्री कालिका माता चषक 2022 हा महासंग्राम मित्र पाहायला मिळतोय. अंतिम क्षण आहे, आजचा फायनल दिवस आहे आणि चालू असलेला सामना खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळतोय. बंद्रा मारुती काल्हेर वर्सेस जागृत मराठा राणाल या संघादरम्यानची लढत. प्रथम फलंदाजी करत असताना आपण पाहतोय एकंदर 4 षटकांमध्ये 49 धावा जमून 50 धावांचा टार्गेट ठेवलेला आहे. तर पाण्यासारखं राहील कशा प्रकारे या 50 धावा पूर्ण होतील, कारण आपण पाहतो आजच्या दिवसामध्ये गोलंदाजी खूप चांगल्या पद्धतीची या मैदानावरती पाहायला मिळते. एकंदरीत या धावा पूर्ण होतील का नाही हे पाण्यासारखं राहील. या 49 धावा जमवण्यासाठी आपण पाहतोय राजन यांनी मात्र चांगली फलंदाजी केली. 2 षटकार आणि 1 चौकाराची आतिषबाजी पाहायला मिळाली होती. 21 धावा जमा केल्या. त्यानंतर तानाजी यांनी सुद्धा खूप चांगली फलंदाजी केली. 3 चौकारच्या सहाय्याने 14 धावा जमवल्या होत्या. तर इथं मात्र जागृत मराठा राणाल कशा प्रकारे खेळ करेल आणि या सामन्यावरती विजय संपादन मिळेल का हे पाहण्यासारखं राहील. स्पीडअप करायचं आहे, घाई करायची आहे, क्षेत्ररक्षण ताबडतोब लावून घ्यायचं आहे.
निश्चितच सामन्याला सुरुवात होते. 50 धावांचं टार्गेट. दुपारच्या 17 नंतर ही गुलाबी थंडीची झल आपल्याला लागते आणि गुलाबी ड्रेस मध्ये आपण पाहू शकता 15 मारुती काल्हेर हा संघ. बेबी पिंक खूप चांगल्या पद्धतीने ड्रेस पाहायला मिळतंय. तर चला लगेच सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे. प्रति षटकामागे 16.50च्या सरासरीने धावा मात्र धाव पालकावरती जमा कराव्या लागतील. भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळ यांच्या माध्यमातून या स्पर्धा मात्र आपल्याला पाहायला मिळतात वेगवेगळ्या गावामध्ये. या कमिटीच्या माध्यमातून चाचणी स्पर्धा भरवली जाते. जणू काही कुंभमेळा असतो. ज्या पद्धतीने आपण पाहतो कुंभमेळा भरतोय आणि त्या ठिकाणी विविध विभागातून ऋषी मुनी येत आहेत आणि तिथनं बोध घेऊन विविध ठिकाणी त्यांच्या प्रेरणेने काम करतात. तसंच या फॉर्मॅट मध्ये आपल्याला पाहायला मिळते चाचणी स्पर्धा. सर्व भिवंडीतील संघ तिथे येत आहेत, खेळतायत आणि मग आपापल्या विभागामध्ये जाऊन स्पर्धा आयोजन करतायत आणि चांगल्या पद्धतीने खेळ करतायत. 40+ माध्यमातून फिटनेस का फंडा अशा गोष्टीने संबोधला जाणारा हा खेळ मात्र खूप चांगल्या पद्धतीने पाहायला मिळतोय. गाव खेड्यापर्यंत हा खेळ पोचलेला आहे. सुरुवातीच्या कालामध्ये फक्त 4 ते 5 संघ होतं. आज या फॉर्मॅट मध्ये आपण पाहतोय 40हून अधिक संघ पाहायला मिळत आहेत. अशा प्रकारचे फॉर्मॅट या भिवंडी तालुक्यामध्ये आपल्याला 3 पाहायला मिळत आहेत. चला घाई करा, थोडीशी स्पीडअप करायचं आहे. पंचानेही वॉर्न करून खेळाला लवकरात लवकर सुरुवात करायची आहे. आपल्याकडे वेळ कमी आहे कारण आजचा शेड्यूल आजच पूर्ण करायचा आहे. आज सोनेरी दिवस आहे, फायनल डे आहे. त्या अनुषंगाने थोडंसं सहकार्य करायचं आहे. खारबाव नगरीमध्ये ही स्पर्धा रंगण्यात येते आणि अप्रतिम स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळते. 2 दिवसामध्ये खूप चांगल्या पद्धतीचा खेळ खेळाडूंच्या माध्यमातून पाहायला मिळालं. त्यांचं सहकार्य चांगल्या पद्धतीने पाहायला मिळालं. चला खेळाला सुरुवात होते. प्रथम गोलंदाज तानाजी पाहायला मिळतोय. प्रदीप आणि चंद्रकांत ही जोडी सलामीची मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या चेंडूवरती प्रहार पाहायला मिळतोय. इनफिल्डच्या वरतून मारण्यामध्ये यशस्वी होत आहे. नाही तर मात्र आपण बघू शकता काय घडतंय. पंचांचा इशारा काय ते पाहूया. यास चौकार. बारा 50च्या सरासरीने धावा धावपालकावरती जमा कराव्या लागतील. त्यासाठी तुम्हाला प्रत्येक ओव्हर मध्ये 2 मोठे फटके येणे गरजेचं आहे. तेव्हा कुठेतरी ती सरासरी गाठली जाईल. इथं मात्र प्रदीप पाटील यांच्या माध्यमातून एक चांगला फटका चौकार येतोय. या वेळेस ऑफस्टंपवर चेंडू ठेवलेला आहे. नाही तर मात्र आपण पाहू शकता निर्धाव राहतो चेंडू. कार्पेटच्या सहाय्याने चेंडू मात्र पाहू शकता मेडुगडच्या रिझल्ट मध्ये ट्रॅव्हल्स होते. काय होते अंतिम क्षणामध्ये चेंडू मात्र विजय होते. चेंडू जातो सीमा पार. चौकार. इथं मात्र दुसरा चौकार येतोय. प्रदीप पाटील यांच्या माध्यमातून धावसंख्या 8 या आकड्यावरती पोहोचते. यावेळेस पुन्हा एकदा गोलंदाज टर्न होतोय. इथं मात्र बॅट आणि बॉल मध्ये संपर्क चांगल्या प्रकारे पाहायला मिळतोय. पाहूया
इथं मात्र हाही चेंडू जातोय सीमार्श बाहेर चौकार. चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये प्रतिभेच्या माध्यमातून पाहायला मिळते. 3 चौकार आतापर्यंत त्यांच्या बॅट मधून पाहायला मिळत आहेत. चौकार नंतर डॉट, चौकार नंतर डॉट येतोय चौकार. इथं मात्र पाहूया काय घडतंय. शेवटचा अंतिम चेंडू पहिल्या षटकातील तानाजी यांच्या मार्फत फेकत असताना यावेळेस मात्र संपर्क चांगला आहे. चेंडू जातोय जातोय यावेळेस पाहू शकता सीमार्श बाहेर चौकार. चारी दिशेना फटक्याची आतिषबाजी आपल्याला पाहायला मिळते. जसा येईल चेंडू तसा समाचार चांगल्या प्रकारे घेताना दिसत आहेत. या ओव्हर मध्ये आपण जर पाहिलं तर 4 चौकार येत आहेत. एकंदरीत पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाला. 16 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 50 धावांचं टार्गेट असं वाटलं नव्हतं की या धावा चेस करण्यासाठी एवढी चांगली सुरुवात होईल, परंतु अफलातून फलंदाजी पाहायला मिळते. पॉवर प्लेचं षटक होतं. इनफिल्डच्या वरून मारण्याची जी मोबलिकता असते, मोकलीता असते, त्याचा मात्र उपयोग चांगल्या प्रकारे घेतला जातोय आणि 16 धावा वसूल केल्या जातात. पहिल्या इनिंग मध्ये पहिल्या ओव्हर मध्ये 13 धावांचं योगदान दिलं होतं. इथं मात्र त्या उलट चांगली फलंदाजी पाहायला मिळते. षटक क्रमांक 2 पाहू शकता आपण राजन येतोय या वेळेस गोलंदाजीसाठी. धावा ज्या आता पहिल्या षटकामध्ये बनल्या आहेत इथं मात्र या ओव्हर मध्ये थांबवाव्या लागतील, परंतु चंद्रकांत ही एक चांगल्या कोटीचा फलंदाज आहे. पाहूया या वेळेस क्षेत्ररक्षण विखुरलेलं आहे, दूरवर पसरलेला आहे. तर इथं कशा प्रकारे फलंदाजी होईल हे पाहण्यासारखं राहील. अफलातून फलंदाजी प्रदीप पाटील यांच्या माध्यमातून सुरुवात मात्र चांगली झालेली आहे. आणि असं म्हटलं जाते की सुरुवात ज्या वेळेस तुमची चांगली होते त्यावेळेस येणारा काल तुमच्यासाठी खूप चांगला असतो, परंतु क्रिकेट अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. कधी काय घडेल सांगू शकत नाहीये. निश्चितता बाकी तर करू शकत नाही कोणी. पाहूया गोलंदाज टर्न होतोय गोलंदाजी मार्क वरती. या वेळेस ऑन साइडला चेंडू जातोय, खाली रिजन आहे. पाहूया दूरवरून क्षेत्ररक्षक येईल. एकच धाव घेतली जाते, एकापेक्षा अधिक काही नाहीये. स्ट्राईक आपल्याकडे ठेवली जात आहे, कारण आज आपण पाहतोय प्रदीप पाटील यांच्या बॅट आणि बॉल मधला संपर्क चांगल्या प्रकारे होताना पाहायला मिळतंय. चेंडू मिडलला घेतला जातोय आणि बाउंड्री लाईनचा दर्शन दिलं जात आहे. इथं मात्र पाण्यासारखं राहील. पहिले षटक पॉवर प्लेचं होतं आणि इथं मात्र विखुरलेलं क्षेत्ररक्षण आहे. अशा वेळेस कशा प्रकारे पटकाजी होईल हे पाण्यासारखं राहील. सकाळपासून जो वातावरण तयार झालेला आहे अजूनही तसाच आपल्याला पाहायला मिळतंय. ढगाळ वातावरण, सूर्यनारायणाची किरण मात्र आपल्याला पाहायला मिळत नाहीये. तरीही सुद्धा आपण पाहतोय अशा परिस्थितीमध्ये खेळ मात्र चांगला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहतात श्री कालिका माता 40+ चषकाचं आयोजन. या वेळेस दुरून फटका खेळण्याचा प्रयत्न होता, बॅटची कडा आणि फलंदाजी तर मात्र बाद होतोय प्रदीप झेलच्या स्वरूपात. या वेळेस मैदानाच्या आतमध्ये छोट्या मोठ्याची जोडी आपल्याला पाहायला मिळते. चंद्रकांत भालचंद्र डावाला सावरावा लागेल, कारण इथं मात्र पाहतोय स्फोटक सुरुवात करून मात्र फलंदाज प्रदीप बाद तंबूच्या आसऱ्याला येतोय. या वेळेस डावाला सावरणं गरजेचं आहे. आव्हान भलं मोठं आहे. पहिल्या ओव्हर मध्ये धावाही चांगल्या बनलेल्या आहेत, परंतु या आव्हानाचा पाठलाग करत असताना तुम्हाला सातत्य ठेवावं लागेल. प्रत्येक ओव्हर मध्ये ज्या धावगतीची आवश्यकता आहे ती धावगती मात्र राखावी लागेल,
कमीत कमी 12.50च्या सरासरीने सुरुवात करायची होती. पहिल्या ओव्हरमध्ये 16 आल्या, तिथं मात्र धावसंख्या थोडीशी कमी पाहायला मिळत होती. इथं मात्र आपण पाहू शकता दुसऱ्या ओव्हरमध्ये चांगली सुरुवात पाहायला मिळते. राजन यांच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवरती एक धाव, इथं मात्र विकेट. इथं काय घडतं पाहूया. या वेळेस बीड झाले फलंदाज आणि बीड होते यष्टी रक्षक दरम्यान पाहू शकता आपण. फाईन लेग आणि थर्ड मॅनच्या रिझन मध्ये चेंडू अडवला जातोय. एक धाव घेतली जाते, एकापेक्षा अधिक काही नाहीये. एकेरी दुहेरी धावसंख्येने खासा फरक पडणार नाहीये. तुम्हाला मोठी फटकेबाजी करावी लागेल आणि बंदरामध्ये काल्हेर संघाला इथं मात्र अर्ली ब्रेक थ्रू मिळून सामन्यावरचं जे वर्चस्व आहे ते मात्र प्रस्थापित करावं लागेल. कारण सामन्यामध्ये घुसण्याची संधी मिळालेली आहे या दुसऱ्या ओव्हरमध्ये. एका बाजूने जर आपण विचार केला तर, कारण धावा बनत नाहीयेत. आतापर्यंत 3 चेंडू टाकून झाले, फक्त 2 धावा खर्च केलेत राजन यांनी. या वेळेस मात्र दिशा चेक करावी लागेल. यास पंचाने वाईट घोषित केलेला आहे, कारण जेव्हा जेव्हा लेग स्टंप सोडून जातोय तेव्हा तेव्हा वाईट घोषित केला जातोय. आणि इथेही अवंतरच्या स्वरूपाने एक धाव अर्जित केली जाते. एका धावेने धावसंख्या 19 या आकड्यावरती पोहोचते. 50 धावांचं लक्ष्य. इथं मात्र विजयासाठी अजूनही 31 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा गोलंदाज टर्न होतय. यावेळेस अतिशय चांगल्या पद्धतीचा फटका पाहायला मिळाला. स्वीट व्हॉइस आलं, परंतु त्याहून अधिक क्षेत्ररक्षण ही पाहायला मिळालं. एकच धाव मिळते, एकापेक्षा अधिक काही नाही आहे. चेंडू ज्यावेळेस बॅट आणि बॉल मध्ये संपर्क चांगल्या प्रकारे पाहायला मिळतोय, त्यावेळेस फलंदाजाचा आत्मविश्वास वाढताना पाहायला मिळतोय. एक चांगला फटका पाहायला मिळाला, एकच धाव मिळाली. एका धाव्याने 20 या आकड्यावरती धावसंख्या पोहोचते. राजन पुन्हा एकदा तयार होते, मोठा फटका लागू देत नाही. अजूनही 14 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि विजयाचं समीकरण 30 धावांचं आहे. इथं मात्र थोडस टार्गेट कठीण होत चालतं पाहायला मिळतंय. यावेळेस बॅट आणि बॉल मध्ये संपर्क झालेला आहे. पाहूया काय घडतंय. झेल घेण्याचा प्रयत्न खूप चांगल्या पद्धतीचा पाहायला मिळाला होता. झेल सुटलं गेलं, कारण उंची अधिक लाभली होती, लांबी कमी. अनुमान लावता आलं नाहीये क्षेत्ररक्षकास. आणि इथं मात्र पाहू शकता झेल धरतीला दान होते, धावा मिळत आहेत 2. 22 धावा ऑन द बोर्ड. राज्यानं पुन्हा एकदा टर्न होते. या वेळेस विकेट करण्याचा प्रयत्न निर्धाव राहते. चांगली सांगता होते या शेवटच्या चेंडूची. धावसंख्या स्थिर 22 धावा. 2 षटकांच्या समाप्तीनंतर अजूनही 12 चेंडूमध्ये 28 धावांची गरज आहे विजयासाठी. टर्निंग पॉइंट ठरेल या गोलंदाजीचा, कारण आपण जर पाहिलं तर या ओव्हर मध्ये फक्त आणि फक्त 6 धावा खर्च केल्या आणि एक गडी महत्वाचा बाद करताना पाहायला मिळालं, ज्याने स्फोटक सुरुवात करून दिली. प्रदीप याने 4 चौकार पहिल्या ओव्हर मध्ये पाहायला मिळालं होतं. आणि यालाच तर सहकार्याचा खेळ का संबोधलाय याचं उत्तम उदाहरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. माझ्या एका सहकार्याने जरी जास्त धावा खर्च केल्या असतील तरी त्याच्यावरती पांघरून टाकण्याचं काम मात्र माझं आहे, हे मात्र दाखवून देतो राजन. आणि कमबॅक करून देतोय परिणामात काल्हेर संघास. तिसरं षटक अतिशय महत्वपूर्ण षटक असेल, कारण इथनं मात्र समजेल शेवटच्या ओव्हर मध्ये किती धावांचं टार्गेट उरेल. इथं चांगली गोलंदाजी झाली तर शेवटच्या ओव्हर मध्ये एक चांगला प्लॅटफॉर्म तयार होईल. मिथून येतोय तिसरं षटक हाताळण्यासाठी. या उलट फलंदाजाला मात्र मोठे फटके खेळावे लागतील, कारण विजयाचं समीकरण 12 चेंडून 28 तब्बल धावेची गरज आहे. थोडासा सामना फसत चाललेला पाहायला मिळतोय. जागृत मराठा राहणार या संघाच्या माध्यमातून जर विचार केला तर, कारण दुसऱ्या ओव्हर मध्ये फक्त 6 धावा आल्या. कमीत कमी 10 धावा तरी आल्या असत्या तरी सामन्याचं जे चित्र आहे ते बनून राहिलं असतं, परंतु या ओव्हर मध्ये तुम्हाला धावा जास्त कुठून काढाव्या लागतील. चंद्रकांत ऑन स्ट्राईक. या वेळेस स्टंपवर ठेवलेला चेंडू पाहतोय आपण आणि या इथे चुकी पाहायला मिळते आणि फलंदाज मोठा बाद होतोय बालचंद्र.
नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातोय दिनेश. मित्र म्हणेन थोडंसं अडचणीत सापडत सापडत चाललेला आहे, कारण बॅक टू बॅक चांगल्या फलंदाजांची माघार होताना पाहायला मिळते. बालचंद्र हा सुद्धा एक चांगल्या कोटीचा फलंदाज आहे, परंतु आपण पाहिलं तर आपल्या फॉलोथ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं गोलंदाजाचं मिथुन याचं, आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद करताना पाहायला मिळालं. तर या वेळेस पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी होते. इथं मात्र कार्पेटच्या सहाय्याने चेंडू लॉंगांच्या रिझन मध्ये ट्रॅव्हल्स होते. चांगलं क्षेत्ररक्षण, एकच धाव मिळेल, एकापेक्षा अधिक काही नाहीये. एकेरी दुहेरी धावसंख्येने खासा फरक पडत नाहीये. 15 मारुती काल्हेर संघास मोठे फटके इथं मात्र जर आले तर त्याचा परिणाम काही वेगळा पाहायला मिळेल, परंतु गोलंदाजी मात्र दुसऱ्या षटकापासून खूप चांगली पाहायला मिळते. एकच धाव मिळते, एकापेक्षा अधिक काही नाहीये. एका धावेने धावसंख्या 23 या आकड्यावरती पोहोचते. अजूनही 27 धावेची गरज आहे विजयासाठी. विजयाचं समीकरण आपल्याला पाहायला मिळते. 10 चेंडू आणि 27 धावेंची गरज आहे. यावेळेस पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी होते. यावेळेस क्रॉस बॅकने खेळण्याचा प्रयत्न, आतमध्ये घुसून मारण्याचा, परंतु आपण पाहिलं तर हुशारीने गोलंदाजी करतो. फलंदाजाची शारीरिक भाषा ओळखली जाते, कारण जागा बनवण्याचा प्रयत्न चालू होता आणि त्याच अनुषंगाने हाताळलेला चेंडू. पाहूया इथं कशा प्रकारे गोलंदाजी होते. आतापर्यंत खूप चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये मिथुन यांच्या माध्यमातून. यावेळेस बॅट आणि बॉल मध्ये संपर्क झालेला पाहायला मिळतोय. मिसफिल्ड आणि एका धावेचा दुसऱ्या धावेमध्ये परिवर्तन. 2 धावा जोडल्या जातात अकाउंट मध्ये दिनेश यांच्या माध्यमातून. षटक क्रमांक 3 चालू आहे. धावसंख्या 25 या आकड्यावरती पाहायला मिळते. मोठा फटका लागत नाहीये, हवाई सफर करणे गरजेचं, परंतु गोलंदाजी खूप चांगल्या पद्धतीची होते. गोलंदाज तयार. या वेळेस मिस टाइम फटका आहे. पाहूया 17 दूरवर उभा आहे. नोमॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय. फेकी चांगली झाली पाहायला मिळते. इथं मात्र 2 धावेपासून रोखू शकत नाहीये. 2 धावेने धावसंख्या 27 या आकड्यावरती पोहोचते. अजूनही 23 धावेंची गरज आहे विजयाच्या समीकरणासाठी. 7 चेंडूंची गरज, 7 चेंडू आणि 23 धावेंची गरज, म्हणजेच या चेंडूवरती सर्व काही निर्भर असेल. इथनं जर मोठा फटका आला तर निश्चितच जागृत मराठा रानाल संघ मॅच मध्ये बनून राहील, परंतु एकेर दुहेर जरी धावसंख्या आली तरी जे आपलं वर्चस्व आहे ते मात्र गाजवत असताना पाहायला मिळेल 15 मारुती काल्हेर संघाच्या माध्यमातून. या वेळेस मोठा फटका येत नाहीये. ऑन साइडला चेंडू जाते आणि एकच धाव घेतली जाते. पहा येणारे इथनं मात्र 6 चेंडू आणि विजयाचं जे समीकरण आहे ते 22 धावांचं. पहिल्या ओव्हरला 16 धावा येऊनही ही परिस्थिती पाहायला मिळते जागृत मराठा रानाल संघाची. याला एकच कारण की राजा यांची गोलंदाजी 6 धावा खर्च केल्या होत्या आणि दुसरं षटक हे मिथुन यांचं आपण पाहू शकता 6 धावांचं. इथंच मात्र या मॅचचा टर्निंग पॉइंट ठरू शकतोय आणि येणारे 6 चेंडू विजयाचं जे समीकरण आहे ते म्हणजे 22 धावांचं. टार्गेट खूप मोठा आहे, अशक्य नाहीये. फलंदाजी जर सुरुवातीच्या चेंडू मध्ये सीमारेषेचं दर्शन जर घडवलं चेंडूला तर चित्र काय वेगळं पाहायला मिळेल, परंतु शेवटचं अंतिम षटक कोण हाताळतोय पाहण्यासारखं राहील. विनायक सुरुवातीच्या 2 चेंडूंवरती सामन्याचं जे चित्रीकरण आहे बंद लिफाफ्यामध्ये असलेला सामना मात्र उघड होईल की कुणाच्या बाजूने या सामन्याचा कॉल लागेल. आता मात्र तरी सुद्धा आपण जर विचार केला, अनुमान लावला तर 15 मारुती काल्हेर संघ हा थोडासा उजवा ठरतोय, सरस ठरतोय, कारण 22 धावांची गरज आहे 6 चेंडूंमध्ये. पहिल्या चेंडूची पैकी यावेळेस पलटी शॉट रिव्हर्सचा आयटम यूज करताना पाहायला मिळतं. असफल ठरतोय, चेंडू निघून जातोय एष्टी रक्षकाच्या हातामध्ये आणि येतोय निर्धाव. येणारे 5 चेंडू 22 धावांची गरज. आता मात्र आव्हान जे आहे ते सरस कठीण ठरच चाललेलं आहे.
फुलटॉस डिलिव्हरी भिडकावून दिलाय, परंतु मिस टाइम फटका झेलच्या स्वरूपात फलंदाजी मात्र होतोय बाद. निश्चितच आपण पाहतोय इथं विजयाचं जे समीकरण उरतंय 4 चेंडू आणि 22 धावांचं. पहिल्याच चेंडू पासूनच चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. पहिल्या चेंडूचा रिव्हर्सचा आयटम यूज करताना पाहायला मिळालं दिनेश, आणि इथं मात्र पाहू शकता आपण फलंदाज बाद झाले. नरेन जातोय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. बिग हिट सर्वच्या सर्व चेंडूवरती खेळावं लागतील. यावेळेस बिग हिट करण्याचा प्रयत्न होता. इथे ही फलंदाज आपण पाहू शकता रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होतोय. नरेन काल आपण पाहिलं तरी स्पर्धा 2 ग्राउंडवरती खेळण्यात आली होती. कालवार ग्राउंडवरती काल जे सामने झाले त्या सामन्यातून आपण पाहिलं तर गावदेवी वेले संघ फायनल मध्ये धडक मारलेली आहे. आणि कालच्या दिवसामधून या ग्राउंड मधून आपण जर पाहिलं तर गावदेवी भादवड या संघाने कालच्या दिवसातून टॉप मध्ये क्वालिफाय झालं. तर पाहूया आजच्या दिवसातून कुठला संघ क्वालिफाय होईल आणि त्या 2 संघामधील या स्पर्धेची सेमी फायनल पाहायला मिळेल आणि तिथनं मात्र अंतिम सामना फायनलचा पाहायला मिळेल. धावसंख्या 28 या आकड्यावरती स्थिर आहे. ट्रॉफिक लागलेली आहे. इथेही मात्र चांगला चेंडू हाताला जातोय. निर्धावच्या स्वरूपात पाहायला मिळते. काल आपण एक मिडन ओव्हर पाहायला मिळाले होते. राकेश पाटील यांच्या माध्यमातून 2 गडी बाद केले होते. आणि इथं मात्र पाहूया 4 चेंडू एकही धाव खर्च केली नाहीये. यावेळेस प्ले डाऊन फलंदाज बाद होतोय. या स्पर्धेतील दुसरी मिडन ओव्हर पाहायला मिळेल का पाहूया. कारण या ओव्हर मधील शेवटचा चेंडू आहे. अजून एकही धाव खर्च केलेली नाही आहे. 1 गडी बाद केलेला आहे. कालच्या दिवसातून राकेश पाटील यांनी मात्र 2 गडी बाद करत मिडन षटक हाताळलं होतं. काल एक विकेट हॅट्रिक सुद्धा आपल्याला पाहायला मिळाली होती मचिंद्र यांच्या माध्यमातून. यस या ओव्हर मध्ये सुद्धा 2 विकेट आता. इथं मात्र पाहूया काय घडतंय. फलंदाज लेग बायच्या स्वरूपाने या धावा येतात. अशा तऱ्हेने एक चांगला विजय संपादन करतोय 15 मारुती काल्हेर संघ. बऱ्याच दिवसातून लई मध्ये दिसत असताना पाहायला मिळतंय. रणाल संघास विनंती आहे की आपण जेवण केल्याशिवाय जाऊ नये. निश्चित